सर्वप्रथम मी साऊथ मुंबई न्यूज आहे त्याला मी थँक्यू बोलीन की तुम्ही आमच्या आगमनात आलात आणि आमच्या आगमनाची शोभा वाढवली। सर माझं नाव अंकुर मोरे पालांडे आहे। मी इथे लहानपणापासून बाप्पाची सेवा करतो आहे। आमचा हा गणपतीची स्थापना झाली 1969 साली आणि या बाप्पानी हळूहळू करून आम्हाला मार्ग दिले, जसं की गणपतीचं कसं स्वागत करायचं हे मला लहानपणापासून माहिती नव्हतं, त्यातून आज मी हे सगळं शिकलो। दुसरी गोष्ट आमच्या यावर्षी गणपतीला 57 वर्ष पूर्ण झाले आहे। आमचा 60 वर्षाचा खूप चांगला विजन ठेवलेला आहे। जसं यावर्षी आम्ही मुलींसाठी स्कॉलरशिप वगैरे अरेंज केलेली आहे। दुसरं म्हणजे आम्ही जे ॲनिमलवरती व्हायोलेशन जे होतं आहे आजकाल मारत आहेत प्राणींना, कबूतरवरती जे अत्याचार होतं आहे त्यांच्याविरुद्ध आम्ही आवाज उठवतो। दुसरं म्हणजे आमच्या मंडळातली काय माणसं आहेत जे ॲनिमल ॲक्टिव्हिटीस्ट आहेत, स्वतः आम्ही एक इल्युमिनेटिंग होप करून एक फाउंडेशन आहे त्यांच्यासोबत आम्ही टायअप केलेलं आहे आणि यावर्षी अवेअरनेस करणार आहे आम्ही आणि जास्तीत जास्त लोकांना आम्ही जनजागृती करणार आहे की जेणेकरून या मुक्या जनावरांवरती अत्याचार जो होतो आहे तो कुठेतरी रोखला पाहिजे आणि बाप्पाच्या ह्याच्यातून काहीतरी संदेश मिळाला पाहिजे की लोकांनी एकत्रितपणे एक सांगत एकजुटीने राहायला पाहिजे, कोणावरती द्वेष निर्माण नाही झाला पाहिजे। त्याचप्रमाणे बाप्पाची मूर्ती पण तशी आहे की एक कासवावरती बसलेला आहे बाप्पा। खरं तर तो एक कूर्म अवतारचं स्वरूप आहे, पण आम्ही तसंच विजन ठेवलेलं आहे की ॲनिमलवरती व्हायोलेशन झालं नाही पाहिजे। मी रोहन रवींद्र मोरे, मी मंडळामध्ये सेक्रेटरी आहे। मंडळ स्थापना झाली 1969मध्ये। ते एक लहान मुलांनी स्थापना केली होती। ते आज मोठे झाले आणि मोठ्या माणसांनी 57 वर्ष आली आज। कारण असं आहे की एका लहान मुलाच्या स्वप्नात ही मूर्ती आली होती आणि त्यांनी नाव दिलं की मला वेगळं नाव दे, तसंच श्री मानाचा नाव राजा म्हणून नाव दिलं। वेगळं असं की तो दरवर्षी आपल्या वेगवेगळ्या रूपामध्ये येतो, त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेला तो जेव्हा येतो तेव्हा तो रॉ असतो आणि मंडपात गेल्यानंतर त्याच्यामध्ये डायमंड वर्क्स होतात, त्याचं एक वेगळा रूप दिसतो। पब्लिकला जेव्हा तो येतो ना तेव्हा एक सिंपल सोबर दिसतो, पण जेव्हा तो बसल्यानंतर जेव्हा त्याचे मुखदर्शन होतं त्यावेळेला त्याचं एक वेगळा रूप दिसतो आणि बहुतेक लोकांना तो नवसाला पावलेला आहे। काही लोकांना मुलं होत नव्हती, त्यांनी नवस केला आणि त्यांना हे नवसाला हा पावलेला गणपती आहे। त्यानंतर काही मुलांनी असे ड्रीम्स पाहिले होते की मला लाईफमध्ये काय बनायचं आहे, काय अचीव करायचं आहे, त्यातही त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आणि हे जे यंग आहेत त्यांना मोठ्यांकडून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे की कसं मंडळ चालवायचा। इथे तुम्ही बघाल तर सगळे लहान मुलंच इकडे गणपतीची सेवा वगैरे करतात। तुम्ही 10 दिवसाला येऊन बघा, आज आगमनाला पण या सगळ्या लहान मुलांनीच खूप तयारी केली आहे। मंडप बांधणं, त्यानंतर बाप्पाचे दिवस रात्र जागरण करून तुम्ही आज तर पाहताच लहान मुलं आहेत, त्यानंतर तुम्ही 10 दिवस पाहाल ना तर सगळी लहान मुलं बाप्पाची रोज म्हणजे आरती करणार किंवा पूजेची तयारी ते स्वतःहून करतात। नमस्कार। आता हे 10 दिवस असे कधी येतात कधी जातात आम्हाला खरोखर कळत नाही। लहान मुलापासून मोठ्या म्हातारपर्यंत सगळे आम्ही तिकडे असतो, आरतीपासून
आरतीमध्ये एवढी मजा करतात. कारण काय म्हणतात, समोरचे हे 10 दिवस आहेत ना आमच्यासाठी मौल्यवान असतात. आता माणसं सुट्टी कामावर येतात, लवकर येतात, लवकर आरती करा, हे करा, भाऊराव त्यांच्यावर थांबा बोलतात ना, आपला मनोभाव व्यक्त करतो ना, त्याप्रमाणे आम्ही हे सादर करतो. आता आमच्यावर आता आमचे काका होते, गिरजाचा फोटो पण लावलेला आहे, तिथे फोटो पण आहेत. ते काका एवढे आमच्या जवळचे होते ना, व आता आमच्या म्हणजे बोलतात ना आमच्या जवळ आता नाही आहेत ते, पण आम्हाला त्यांची आठवण हमेशा येत असते. असं आहे ते, बाकी सगळं उत्तमच. हां, ते थोडं आतून भरून येतं, पण आता आपल्याला करायचं आहे तर करून आपण सगळं एकत्र येऊन आम्ही करू, असं आहे. मराठीचा सण म्हणजे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने साजरा करतो आणि खूप आनंदाने सगळे मिळून आम्ही एकत्र असतो. सगळे आरतीला काय भजन ठेवलेलं असतो, भजनाला किंवा विसर्जनच्या वेळेला सगळे मिळून मंडळ आमचं खूप चांगला प्रयत्न करतो. तुम्हाला शाळेला सुट्ट्या पडल्या? नाही. कधी पडणार? एक्झाम झाले? माझे झाले. मग तरी पण तुम्ही एवढ्या शाळा अभ्यास सांभाळून तुम्ही एवढ्या आगमन आले, ते कसं वाटतं? चांगलं वाटतंय खूप. याची आतुरतेने वाट. हो, काय धमाल करता तुम्ही या 10 दिवसात? आम्ही नाचतो, मजा करतो खूप. हां, हो, खेळतो ना. मजा येते हे सर्व करायला. हो, मला तर खूप चांगलं वाटतं. गणपती येतात तर मला शाळा पण जायला म्हणणार कारण की मला गणपती खूप आवडतात आणि मंडपात झोपायच्या, खूप पूजा करायची, खूप मला मजा येते. आता डायरेक्ट मंडपात आणि गणपतीची पूजा पण करायची. रोज सकाळी उठून पूजा करायला लागते. मग पप्पालाच देतोस की तू खातो? हां, आम्ही दोघं खातो. ये जो माना का राजा गणपति है बरोबर, महाराष्ट्र सेवा मंडल, वो 57 वर्ष हो गए इनको पूरे, बरोबर. तो यथाशक्ति भाव से, यथाभक्ति भाव से ये गणपति है, बरोबर. बच्चों से लेके बुजुर्ग तक और रहवासी और जो यहाँ के जो दत्तपाड़ा के रहवासी है वो भी ये गणपति के दर्शन करने के लिए उत्सुक रहते हैं हमेशा. और हमारे जो प्रेरणादायक है, हमको जो अच्छा मार्गदर्शन बताने वाले हैं, जो रविंद्र भाई शंकर भाई मोरे, बराबर, वो हमारे अभी मंडल में उपस्थित नहीं है. उनकी गैर हाजिरी है, उनकी वैकुंठ धाम गए हैं, मगर उन्होंने एक हमको अच्छा मार्ग बताया है. और ये मार्ग है वो हम सब यहाँ के रहवासी और महाराष्ट्र सेवा मंडल के सभासद ये हम अंत तक परिपूर्ण करेंगे. और हमसे जैसी तैयारी होगी वैसे हम वो तैयारियाँ करेंगे, बालक से लेके बच्चों तक, बराबर. और आप न्यूज़ चैनल वाले यहाँ पर आए, हम महाराष्ट्र सेवा मंडल श्री माना का राजा आपका बहुत बहुत धन्यवाद करते हैं, बराबर. हमारी तरफ से सबको गणेश जी की और आपके परिवार को और आपके जो व्यवसाय है उसमें दिन प्रतिदिन उन्नति होवे, ऐसी हम जो माना का राजा है हमारे जो गणेश जी, उनसे प्रार्थना करते. साजरा तर भरपूर वेगळे वेगळे प्रमाणाने करतात, बट या टायमाला हे लोकांनी डे नाईट करून पूर्ण मंडप वगैरे आहे ते सगळं, हे बॅनर पण एका दिवसात रेडी केलं आहे. तर मी पण हा नवीन फर्स्ट इयर आहे, मी त्यांच्यासोबत जॉईंट होतो आहे, बट काफ़ी एकदम बेस्ट आहे आणि काफ़ी मजा येते.
चांगलं आहे मंडळाचा तर्फेने चांगलं आग्रहण केलं आहे. दुकान यहीं पे है, इथं शॉप आहे माझी सा करून. कैसा लगता है आपको जब गणपति आपके दुकान के पास? तो बहुत अच्छा लगता है क्योंकि अपना त्यौहार अपन नहीं मनाएंगे तो कौन मनाएगा दूसरा. तो ये मंडल की तरफ से बहुत अच्छा है. खरं म्हणजे तर बोरिवलीमध्ये आम्हाला जो कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशन आहे त्यांच्याकडनं आम्हाला एवढा सपोर्ट मिळाला आहे की आमचा गणपतीचा आगमन सोहळा असो किंवा अनंत चतुर्थीचा विसर्जन असो त्यामध्ये पोलिसांनी आम्हाला पूर्णपणे सूट दिलेली आहे. कारण की त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की अख्ख्या बोरिवलीमध्ये संपूर्ण बोरिवलीमध्ये आमचा आगमन जो असतो त्याच्यामध्ये शिस्तबद्ध असतो. आमची एक बोलतात ना मर्यादा ठेवून दिलेली आम्ही की काही चुकीचं होऊ नये म्हणून आम्ही ह्या आगमन सोहळ्याला त्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे शिस्तबद्ध आगमन सोहळा असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं आम्हाला प्रोटेक्शन पण नसतो. त्यांनी आम्हाला सपोर्टसुद्धा केलेला आहे पण प्रोटेक्शनची तेच स्वतः सांगतात काही गरज नाही, तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण सुरळीत कार्यक्रम पार पाडणार असं आहे. तुमच्या घरच्या किंवा मंडळाच्या गणेशोत्सवाचं असंच मीडिया कव्हरेज हवं असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, विषय गणपती बाप्पा चल मरते श्री मानाच्या राजाचा निर्मामा की. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.